ते सांगतात. आणि काय शिकवतात, आपल्या मुलाला काय शिकवतात बघा. तुम्हाला पटत असेल, एखादं लहान बाळ असतं, कधी 1-2 वर्षाचं लहान बाळ असतं, ते रांगत 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 पुढे जात असतं. आई काम करत असते स्वयंपाकघरात. शेजारी एक दुसरी खोली असते, त्या खोलीमध्ये असतो अंधार. हा, आई काय म्हणते बाळाला, ए जाऊ नकोस, अंधारात भाऊ असतो. ते पोराला काय कळत नसतो, भाऊ त्याला काहीच माहिती नसतं. 2 वर्षाचं पोरग असतं, त्याला काय कळणार आहे भाऊ बिऊ काय आहे ते आपलं परत पोरग पुढं 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 जायला लागतं. परत आई त्याला दटावते, सांगितलं ना जाऊ नकोस, अंधारात भाऊ असतो. परत ते पोरग थांबतं, इकडे तिकडे बघतं, आईची नजर चुकवून परत पुढे जायला लागतं. आता मात्र आई उठते, पुढे पुढे येते तरा तरा, आणि त्या बाळाला उचलून काकेवरती घेते आणि दरडावून सांगते, सांगितलं ना तुला जाऊ नकोस, अंधारात भाऊ असतो. आणि मग त्या पोराच्या मनावरती हे बिंबवलं जातं की खरोखरच अंधारामध्ये भाऊ असतो. परत हे पोरग मोठं होतं, त्याचं लग्न होतं, 2 पोरांचा बाप होतो, तरी सुद्धा पठ्ठ्या परत अंधारात जायला घाबरतो. अंधारात काही ते अजिबात जात नाही. ही शिकवण आमच्यावरती कुणी निर्माण केली? आपल्या आईनेच निर्माण केली. आपल्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या अफजल